जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात 3 मे रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास 7 ते 8 दुकानांना आग लागल्याची घटना घडली. जालना क्रिटिकल हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूस असलेल्या अनेक हॉटेल्स आणि दुकानांना आग लागल्याने दुकानातील साहित्य अक्षरशः जळून खाक झालं. अग्निशामक दलाची गाडी विलंबाने आल्यानेच अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याचं पीडित दुकानदारांनी सांगितलंय. दर्पण कारणे त्यांच्याशी संवाद साधला. पाहुयात काय आहेत त्यांच्या भावना. नमस्कार, माझं नाव गुलाब रामचंद्र गीते आहे. माझी इथे हॉटेल होती आणि इथे एक कुशनचं दुकान होतं. ते दोन्ही पण पूर्ण काल रात्री 7:30 वाजता इथे आग लागल्यामुळं पूर्ण सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळं सगळं पूर्ण आग इकडं आली आणि पूर्ण आमचे दुकानं पूर्ण जळाले. तरी आमचं कमीत कमी 6-7 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी कृपया प्रशासनानं आमची मदत करावी. बरं, आग लागल्यानंतर आले होते का लवकर अग्निशामक? नाही सर, अर्धा तासाच्या नंतर आले ते, त्याच्यामुळे जास्तच जळालं, आमचं नुकसान जास्तच झालं. आग कशामुळे लागली, काय लागली, काही कळालं का? काही सांगतात इथं, आम्ही तर इथं नव्हतो, आम्ही लग्नाला गेलो होतो. इथं लोक होते काही ते शॉर्ट सर्किटमुळे लागतील म्हणून सांगतात असं. तुम्हाला कधी कळालं? तुम्ही किती वाजता इकडे आले? आम्हाला 7:30ला फोन आला. आम्ही गावाकडे होतो लग्नाला गेलेले, तर तिथून वापस येईपर्यंत आमची दुकानं पूर्ण जळालेली. काय मागणी असेल आता? आमच्या साहेबांना वॉरंटियर सरनं येऊन आम्हाला आश्वासन दिलं काहीतरी मदत करतो म्हणून. तरी कृपया आमची मदत करा.